गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आज आपण गीतेच्या 10व्या अध्यायाच्या 12व्या श्लोकापर्यंत पोहोचलोय. मागच्या वेळेस आपण 10 आणि 11 असे 2 श्लोक घेतले होते. तर आपण 12, 13, 14 असे 3 बघायचा प्रयत्न करू, जेवढं जमेल तेवढं. ठीक आहे अवनी, गो हेड प्लीज. Yes. अर्जुन उवाच परं ब्रह्म धाम पवित्रं परमं भवान् पुरुषं शाश्वतं दिव्यमादिदेवमजं विभुम् आहुस्त्वां ऋषयः सर्वे देवर्षिर्नारदस्तथा असितो देवलो व्यासः स्वयं चैव ब्रवीषि सर्वमेतद्रुतं मन्ये यन्मां वदसि केशव न हि ते भगवन् विद्धि वानदानवाः. एक्सलंट, थँक्यू. वेलकम. ओके, सो लेट अस सी. मी आता स्क्रीन शेअर करतो आपली. लेट मी शेअर द स्क्रीन हिअर. आणि आपण पहिला प्रभुपाद आपले गुरु काय म्हणतात ते बघूया. लेट अस सी. यांनी 12 आणि 13 प्रभुपादांनी एकत्र घेतले आहेत, म्हणजे हे एकत्रच समजून घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं. सो विल डू 2 ऑफ देम टुगेदर आणि नंतर मग पुढे पाहू. सगळ्यात शेवटी आपण ज्ञानेश्वरांच्या अवया बघू. ठीक आहे. परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमं भवान पुरुषम शाश्वतम दिव्यम आदिदेवम अजम विभुम आहुस्त्वां ऋषयः सर्वे देवर्षी नारदस्तथा असितो देवलो व्यासः स्वयं चैव ब्रवीषि मे. म्हणजे कुठे कुठे मी प्रगट होतोय त्याच्याबद्दल भगवान सांगतात आपल्याला. ते म्हणतात की अर्जुन सेड, सॉरी आता हा अर्जुनाचा प्रश्न आहे. सॉरी. यू आर द सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉड हेड, द अल्टिमेट अबोर्ड, द प्युरेस्ट, द ॲब्सोल्यूट ट्रूथ. You are the eternal, transcendental, original person, the unborn, the greatest. All the great sages such as Narad, Asita, Asita, Devala आणि व्यास कन्फर्म दिस ट्रूथ अबाउट यू अँड नाव यू युअर सेल्फ आर डिक्लेअरिंग इट टू मी. ह्या सगळ्यांनी तर तू सगळ्यात श्रेष्ठ आहेत असं सांगितलं आहे लोकांना, आणि आता तू स्वतःच मला सांगतोयस. त्यामुळे आता याच्यावर विश्वास न ठेवण्याची काही गरज नाहीच आहे ना. याच्यावर विश्वास तर माझा ठेवणारच आहे मी. ठीक आहे. ह्याच्यामध्ये काय म्हणतात बघा. अर्जुन म्हणाला, पवित्रम तू परब्रह्म थोरते मोक्षधाम तू आत्मा नित्य अजन्मा तू विभुदेवादी दिव्य तू ऋषी एकमुखे गाती तसे असित देवल व्यासदेव व्यास नारद देवर्षी तूही आपण सांगसी. तू स्वतःही आता ते सांगतोय मला. त्याच्याबद्दल किशोरजी आपले बंधू काय म्हणतात ते बघूया. लेट अस शेअर द स्क्रीन. मुक्त छंदामध्ये काय म्हणतात. मुक्त छंदामध्ये म्हणतात, त्यांची अनुकंपा येई मजसी मी त्यांच्या हृदयात निवासी. हा आधीचा श्लोक होता. ह्याच्या पलीकडचा श्लोक बघणार आहे आपण. अर्जुन करी भगवंताचे स्तवन तुम्ही परमधाम परमब्रह्मन अतिपवित्र दिव्य व शाश्वत अजन्मा महान देवांचा स्रोत. त्यानंतरच्या श्लोकात म्हणतात, मी देई बुद्धियोग त्यासी. नाही सॉरी, हे नाही, याच्या पलीकडचं ना. लेट मी गो फर्दर. देवर्षी नारदांनी असितांनी देवलांनी व व्यासदिकांनी हेच सांगितले होते मजसी आणि तूही तेच सांगतसी. वृत्तबद्धामध्ये द सेम थिंग मीन्स. अर्जुन काय म्हणाला की तुम्ही ब्रह्म सर्वाहुनी श्रेष्ठ स्थान अविनाशी तैसेची दिव्यत्व कृष्ण समस्ताची देवा तुम्ही मूळ स्रोत अजन्मा तुम्ही व्यापिले यच्च यावत मुनी श्रेष्ठ व्यासादि देवर्षियांनी तसेची असितानिही देवलानी दिले जे असे ज्ञान लोकास इही इथे ते मला सांगत आहेस तूही. इतर लोकांनी या इहलोकात जे ज्ञान दिलेलं आहे तेच तू पण सांगतोयस, स्वतः सांगतोयस. याच्याबद्दल ज्ञानदेव महाराज काय म्हणतात आपण बघू. म्हणजे मग हे सगळे अर्थ आपल्याला क्लिअर होतील, नाही का. सो लेट अस गेट इनटू ज्ञानेश्वरी. आणि जो 12वा श्लोक आहे त्याच्यामध्ये अर्जुन वाच परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमं भवान पुरुषम शाश्वतम दिव्यम आदिदेवम अजम विभुम तरी होसी का तू परब्रह्म
जे या महाभूता विसवते धाम, पवित्र तू परम जगन्नाथा. तू परम दैवत तिही देवा, तू पुरुषजी 25वा, दिव्य तू प्रकृती भावा पहिली कडील. अनादिसिद्ध तू स्वामी, जो ना कळीजसी जन्मधर्मी, तो तू हे आम्ही जाणितले आता. तू या कालत्रयासी, तू तू या कालयंत्रासी सूत्री, तू जीवकळेची अधिष्ठात्री, तू ब्रह्मकटाहदात्री, हे कळले पुढे. त्यानंतरचा श्लोक एकत्रच घेऊन नंतर मग अर्थ सगळं एकत्र बघू हा. आहुस्त्वामृषयः सर्वे देवर्षिर्नारदस्तथा असितो देवलो व्यासः स्वयं चैव ब्रवीषि मे. पै आणिकही एके परी, येची प्रतीतीची येतसे थोरी, जे मागे ऐसेची ऋषीवरी सांगितले तू ते. परी तया सांगितलयाचे साचपण, हे आता देखतसे अंतःकरण, जे कृपा केली आपण म्हणोनी देवा. एरवी नारदू अखंड जवळा ये, तोही ऐसीची वचने गाये, परी अर्थ न बुजोनी ठाये, गीत सुखची ऐको. हा गा आंधळ्यांच्या गावई, आपण पे प्रगटले रवी, तरी तीही वोतपलीची घ्यावी, वाचुनी प्रकाशू कैचा. येरवी देवर्षीही अध्यात्मगाता, आहाच रागागेसी जे मधुरता, तेची फावे येरचित्ता न लगेची काही. पै असिता देवलाचे नाही सुखे मुखे, मी एवविधा तू ते आईके. परी तै बुद्धी विषयविखे घारिली होती, विषय विषाचा पडिपाडू, गोड परमार्थू लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी झाला. आणि हे आणिकांचे काय सांगावे, राऊळा आपणची येऊनी व्यासदेवे, तुझे स्वरूप आघवे सर्वदा सांगिजे. परी तो अंधारी चिंतामणी देखिला, जेवी नव्हे या बुद्धी उपेक्षिला, पाठी दिनोदयी ओळखिला होय म्हणोनी. तैशी व्यासादिकांची बोलणी, तिया मजपाशी चिद्रत्नांची खाणी, परी उपेक्षया जात होतिया धरणी तुझ वीण कृष्णा. एवढ्या सगळ्या ओव्या आहेत या श्लोकांवरच्या. आपण मराठीत जो अर्थ आहे सिंपल तो बघायचा प्रयत्न करू. 10वा अर्थ आपण हा बघितला होता. एक मिनिट हा, लेट मी फिगर आउट वेअर इट इज. आणि 11वा इथे होता. आता 12वा बघा हा. 12व्यामध्ये काय म्हणतात भगवान अर्जुन म्हणतात. ऍक्च्युली अर्जुन काय म्हणतो की तू परब्रह्म म्हणजे महाभूतांचं श्रेष्ठ विश्रांती स्थान व अत्यंत पवित्र आहेस. अनादिसिद्ध व दिव्य असा प्रकृती पलीकडील पुरुष, सर्व देवांनाही दैवत असलेला देव, जन्मरहित व सर्वव्यापी तू आहेस, असं अर्जुन म्हणाला कृष्णाला. ठीक आहे. तर ह्याच्यावर ज्ञानदेव महाराज काय म्हणतात की अर्जुन म्हणाला, श्रीकृष्णा, या पंचमहाभूतांच्या ठिकाणी विश्रांतीचं ठिकाण असलेलं जे सर्वात श्रेष्ठ ब्रह्म ते तू आहेस. हे जगन्नाथा, तू अतिशय, मी हे मोठं करतो आणखी, मी तुम्हाला दिसेल जरा जास्त चांगलं दिसतंय ना. हे जगन्नाथा, तू अतिशय पवित्र आहेस. देवा, तू ब्रह्मादी तिन्ही देवांचा श्रेष्ठ असा आराध्य दैवत आहेस. तू 24 तत्वांपलीकडील 25वे तत्व आहेस. तू अलौकिक तेजस्वी असून प्रकृतीने उत्पन्न केलेल्या पदार्थांपलीकडील आहेस. हे नाथ, तू नित्यसिद्ध आहेस व जन्माधिक धर्मांचा अंमल तुझ्यावर चालत नाही. आता तुम्ही ह्याच्यावर जरा चिंतन करू आपण थोडंसं. ठीक आहे. महाभूतांच्या विश्रांतीचं ठिकाण असलेलं जे सर्वात श्रेष्ठ ब्रह्म ते तू आहेस. म्हणजे काय की ही पंचमहाभूत जी आहेत ना, म्हणजे जी सृष्टी आहे, सगळी सृष्टी जी आपल्याला हे जे सगळं जग दिसतं आहे, त्याचं अधिष्ठान कशावर आहे? व्हेअर इज इट बेस्ड? इट इज बेस्ड ऑन त्यांच्या विश्रांतीचं ठिकाण, म्हणजे तिथे जाऊन ते शांत होतात. ठीक आहे ना. विश्रांतीचं ठिकाण कुठलं आहे? ते श्रेष्ठ ब्रह्म ते तू आहेस. आता तुम्ही स्वतःच्या अनुभवाचा विचार करा. स्वतःच्या अनुभवामध्ये हे सगळंच्या सगळं जग जे आहे ना, हे आपल्याला आपल्या आतमध्ये जाणवतं. केव्हा जाणवतं? जेव्हा आपण जागे असतो तेव्हा. म्हणजे जग निर्माण कधी होतं? आपण रोज सकाळी जेव्हा उठतो ना, तेव्हा जग निर्माण होतं आपल्यासाठी.
इतर लोकांचं काय असेल ते सोडून द्या. इतर लोकांचा अनुभव आपल्याला नाहीये. आपल्याला फक्त आपला अनुभव आहे आणि आपल्याला फक्त आपल्या अनुभवावरून शिकायचं आहे. ओके? सो इफ यू अंडरस्टँड धिस प्रॉपरली, तर मग जास्त दूर आपल्याला पुस्तकं वाचायची गरज नाही. आपण आपला जो अनुभव आहे ना, स्वतःचा प्रत्यक्ष अनुभव, त्याचं समजा विश्लेषण केलं तर आपल्याला हे कळू शकतं, की बाहेरचं जे जग आहे, ते आपण जेव्हा जागे होतो तेव्हा निर्माण होतं आपल्यासाठी आणि मग नष्ट किंवा लय कधी पावतं? रात्री आपण झोपतो तेव्हा. आपण रात्री झोपतो तेव्हा ते जग सगळंच्या सगळं आपल्यामध्येच विलीन होतं. म्हणजे काय आहे, की आपल्यावरच ह्या जगाचं अस्तित्व अवलंबून आहे. आपण जर नसलो तर जगाला अस्तित्वच नाहीये. विचार करून बघा. इतर लोकांसाठी असेल तर तुम्ही विसरून जा. आपण स्वतःचा अनुभव विचार करतोय. स्वतःच्या अनुभवाचा विचार करतोय. तुम्हाला इतरांचा अनुभव नाहीये. तुम्हाला फक्त स्वतःचा अनुभव आहे. तर तुमच्या अनुभवामध्ये जग कधी निर्माण होतं? ते रोज सकाळी निर्माण होतं आणि रोज सकाळी वेगळं असतं. काल जे जग होतं ते आज नाहीये. म्हणून आपण कालचं वर्तमानपत्र आज नाही वाचत. आजचं वर्तमानपत्र आज वाचतो. कारण की आपल्याला वर्तमानामध्ये रुची आहे. भूतकाळामध्ये नाहीये. वर्तमानामध्ये वर्तमानामध्ये जे काही सुरू आहे ना, ते आपल्याला माहिती करून घ्यायचं असतं. आपण जर भूतकाळामध्ये किंवा भविष्यकाळामध्ये रमलो, तर मग आपण वर्तमान काळामध्ये नाही राहणार आणि आपल्याला राहणं तर वर्तमान काळातच भाग आहे ना. राहणं देखील वर्तमान काळात भाग आहे आणि कर्म देखील वर्तमान काळात करणंच भाग आहे. आपण भूतकाळामध्ये कर्म नाही करू शकत. आपण भविष्यकाळामध्ये कर्म नाही करू शकत. आपल्याला कर्म करायचं आणि राहायचं आहे ह्याच वर्तमान काळामध्ये. तर त्याच्यावर आधारित भूत आणि भविष्य आहेत. भूत आणि भविष्य या मनाच्या कल्पना आहेत. भूत आणि भविष्य ह्या आपल्या मनाच्या कल्पना आहेत. या मनामध्ये असतात फक्त, त्या बाहेर नाही आहेत. बाहेर जर आपण बघितलं असता ना, कुठल्याही क्षणी, तरी तुम्हाला फक्त वर्तमानाचाच अनुभव येऊ शकतो. भूतकाळाचा अनुभव नाही येऊ शकत. भूतकाळ फक्त आपल्या स्मृतीमध्ये असतो. भविष्यकाळाचा अनुभव येऊ शकत नाही, कारण की भविष्यकाळ आपल्या मनामध्ये कल्पनेच्या रूपात असतो. विचार करा. त्यामुळे आपल्या स्वतःच्या अधिष्ठानावर हे सगळंच्या सगळं जग अवलंबून आहे आणि आधारित आहे. आपण जर नसलो तर जग नसणारच आहे. तर ते जे परब्रह्म आहे, श्रेष्ठ ब्रह्म, ते ब्रह्म ह्या जगाचं पण अधिष्ठान आहे आणि माझं पण अधिष्ठान आहे आणि हे अनंत आहे. तर ह्या 2 गोष्टी अनंत नाही राहू शकत. एकच अनंत वस्तू आहे. त्या अनंत वस्तूवर माझा जीवभाव जेव्हा पंचकोश त्याच्यावर अध्यारोपित होतात, तेव्हा आहे असं वाटतं. जेव्हा पंचमहाभूत किंवा माया किंवा समष्टी ह्या सगळ्यांचं अध्यारोपण ब्रह्मावर होतं, तेव्हा जे दिसतं त्याला जगत म्हणतात. सो बाहेर जे दिसतंय आपल्याला ना, ते फक्त त्याचं बाह्य रूप आहे. त्याचं जे अधिष्ठान आहे, त्याचं जे फंडामेंटल फाउंडेशन आहे, ते आपल्याला कसं की आपण जेव्हा एखादी इमारत बघतो ना, बिल्डिंग बघतो, तेव्हा आपल्याला सगळी इमारत दिसते, परंतु त्याचा पाया नाही दिसत. किंवा आपण एखादं झाड बघतो, त्या झाडाची मुळं आपल्याला नाही दिसत. माझ्या मागे तुम्हाला हे झाडाचं चित्र दिसतंय ना? मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो, की जेवढं झाड आपल्याला वरती जमिनीच्या दिसतंय ना, त्याच्यापेक्षा जास्त त्याची मुळं खालती आहेत. त्याच्याशिवाय ते झाड त्या जिओमेट्रिक शेपमध्ये उभंच नाही राहू शकत. If you look at civil engineering or structural engineering design, the base has to be very strong. म्हणजे इव्हन आता समजा आपण एखादी उंच इमारत बांधायची झाली, स्काय स्क्रेपर, गगनचुंबी इमारत मराठीत सांगायचं झालं तर. तर ती समजा बांधायची झाली ना, तर जितकी वर आपण बांधणार असू ना, तितका त्याचा पाया खालती खोल, कणखर असावा लागतो. नाहीतर मग काय होईल, की वरची जी इमारत आहे ती सगळी ढासळेल ना. पाया फार मजबूत असावा लागतो. तर ह्या सगळ्या जगाचा जो पाया आहे, तो म्हणजे ब्रह्म आहे. तो म्हणजे काय, की माझीच जाणीव, माझीच जाणीव. माझी स्वतःबद्दलची जी जाणीव आहे ना, त्या जाणीवेमध्येच हे सगळंच्या सगळं जग आहे असं वाटतं. बाहेरचं जग जे आहे, ते तिथे आहे ना त्याच्या जागी, परंतु मला ते कसं काय अनुभवायला येतंय. म्हणजे जगावर जो प्रकाश पडतो, सूर्याचा प्रकाश, तो सूर्याचा प्रकाश त्या जगावरनं परावर्तित होऊन माझ्या डोळ्यामध्ये येतो आणि माझ्या डोळ्यामध्ये त्या वस्तूचं प्रतिबिंब निर्माण होतं. आणि ते प्रतिबिंब देखील मला अनुभवायला येत नाही. त्या प्रतिबिंबाचं रूपांतर होतं विद्युत लहरींमध्ये. त्या लहरी ज्या असतात त्या सगळ्या जिथे माझं दृष्टिकेंद्र आहे माझ्या मेंदूमध्ये, तिथे जाऊन काहीतरी काहीतरी होतं. काय होतं नेमकं ते कळणार नाही आपल्याला. परंतु तिथे गेल्यानंतर आपल्याला तशा प्रकारची अनुभूती होते
आणि आपल्याला असं लक्षात येतं की आपण काहीतरी बघतोय. आपल्याला अनुभूती कशी झाली? जगाची झाली का? नाही, नाही, नाही. आपल्याला आपल्या दृष्टिकेंद्रामध्ये ज्या संवेदना निर्माण झाल्या, ह्या सगळ्या प्रक्रियेतून त्या संवेदनेची आपल्याला अनुभूती आली. तर अशा 5 प्रकारच्या संवेदना फक्त आपल्याला होतात. शब्द, स्पर्श, रूप आणि आणि गंध. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. आता तुम्हाला फक्त शब्दाची अनुभूती होते आणि तुम्हाला रूपाची अनुभूती होते. सो यू आर ओन्ली लिसनिंग टू माय वर्ड्स अँड यू आर सीइंग माय पिक्चर ऑर यू आर सीइंग सम पिक्चर ऑन युअर स्क्रीन. ह्या 2च अनुभूती आपल्याला होत आहेत. त्यामुळे सध्या आपलं जे जग आहे ना, ते जग फक्त ह्या 2 महाभूतांवर आहे. अग्नी आणि आकाश. आकाशामध्ये शब्द आहे आणि अग्नीमध्ये रूप आहे. आपल्या डोळ्यामध्ये अग्नी आहे आणि आपल्या कानामध्ये आकाश आहे. तर त्याच्यामधनं कानामधनं आपल्याला आवाज ऐकू येतोय. डोळ्यामधनं आपल्याला बाहेरचं रूप दिसतंय. बरोबर आहे? तर अशा प्रकारे जगाचा अनुभव आपल्याला आपल्या आतमध्ये संवेदनांच्या मार्फत होत असतो. हे आपण अनेक वेळा चिंतन केलेलं आहे. म्हणजे हे कितीही वेळा जरी आपण पुन्हा-पुन्हा ऐकलं तरी सुद्धा शेवटी केव्हा तरी आपल्याला एकदा कळेल, की अरे, हे जे जग बाहेर दिसतंय ते मला माझ्या मनामध्ये संवेदनाच्या रूपाने अनुभवायला येते. बरोबर आहे? तर बाहेरचं जग आणि माझ्या मनामध्ये त्याची होणारी संवेदना ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत. आणि एकावरनं दुसरं सिद्ध होतं. म्हणजे बाहेरचं जग नसलं तर माझ्या मनामध्ये संवेदना होणार नाही आणि माझ्या मनामध्ये संवेदना जर नाही झाली, तर बाहेरचं जग आहे हे सिद्ध नाही होत. तर या दोन्ही गोष्टी परस्परावलंबी आहेत. परंतु ह्यांचं अधिष्ठान जे आहे ना, ते मी आहे. जर मीच नसलो तर ह्या 2 गोष्टींचा मला अनुभव येणारच नाही. 2 म्हणजे काय, मला खरं तर अनुभव एकाच गोष्टीचा येतोय. मला अनुभव केवळ माझ्या संवेदनांचा येतोय. म्हणजे काय आहे, की सगळंच्या सगळं जग मला माझ्या आतमध्ये त्याच्या संवेदनांच्या मार्फत अनुभवायला येतंय. हे जर समजलं ना, तर फार चांगलं होईल. तर माझ्या अधिष्ठानावर हे सगळं जग आहे. हे जगन्नाथा तू अतिशय पवित्र आहेस. हे जगन्नाथा म्हणजे हा जो आपला अंतरात्मा आहे तो पवित्र आहे. त्याच्यावर लेप नाही होऊ शकत. देवा तू ब्रह्मादी तिन्ही देवांचं श्रेष्ठ असं आराध्य दैवत आहेस. ब्रह्मादी तिन्ही देव म्हणजे कोण? ब्रह्मा, विष्णू आणि महेश. ह्या तिघांचंही तू श्रेष्ठ असं आराध्य दैवत आहेस. म्हणजे आपल्या आतमध्येच ब्रह्मा म्हणजे क्रिएशन, विष्णू म्हणजे सस्टेनन्स आणि महेश म्हणजे डिस्ट्रक्शन. म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय. ह्या तिन्ही गोष्टी आपल्यामध्येच तर घडतायत ना, नाही का? आपल्या जाणीवेमध्येच जगाची उत्पत्ती होते. जग स्थित राहतं कुठपर्यंत? जोपर्यंत आपण जागे आहोत तोपर्यंत आणि लय पण पावतं, जेव्हा आपण झोपतो तेव्हा. आत्ता पण लय पाहू शकतो. जर तुम्हाला झोप आली, तर तुम्हाला आत्ताच्या आत्ता लय होईल हे, नाही का? करू नका बघू प्रयोग तसा. होपफुली यू कॅन स्टिल बी अवेक ॲट द एंड ऑफ द क्लास. राइट ना? तू ब्रह्मादी तिन्ही देवांचं श्रेष्ठ असा आराध्य दैवत आहेस. हे तिन्ही देवता आपल्या हातच आहेत. तू 24 तत्वांपलीकडील 25वा तत्व आहे. आता 24 तत्व कुठली आणि 25वा तत्व कुठलं? 24 तत्व समजा जर असली, तर ते 24 तत्व या 25व्या तत्वाला अनुभवायला येतात. तर हे 25वं झालं का? नाही, 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 नाही. हे 25वं तत्व जे आहे ना, ते एकच तत्व आहे. त्याच्यामध्ये हे 24 प्रतिबिंब रूपाने किंवा संवेदना रूपाने अनुभवायला येतात. बरोबर आहे? हे 24 तत्व कुठले ते नका तुम्ही मला विचारू. ते आपण यू कॅन लूक इट अप. दीज आर द डिफरंट ॲस्पेक्ट्स ऑफ धिस मटेरियल वर्ल्ड. या भौतिक जगताचे हे 24 गुण किंवा 24 अनुभूती आहेत असं आपण समजू. कुठल्या-कुठल्या आहेत मला माहिती नाही. वी कॅन लूक इट अप. परंतु मल्टिप्लिसिटी जी आहे ना, म्हणजे वैविध्य, ते वैविध्य मला माझ्या आतमध्ये माझ्या एकट्याला एकत्वाने अनुभवायला येतंय. म्हणजे विविधतेने अनुभवायला येत असेल, परंतु त्याला अनुभवणारं जे एक तत्व आहे ते एकच आहे. आणि त्या एकाच तत्वामध्ये ही 24 तत्व अनुभवायला येत आहेत, संवेदनांच्या रूपाने. नॉट 24 सेपरेट entities. Those 24 separate entities are ultimately converted into sensations that this one is experiencing. बरोबर आहे? तू अलौकिक तेजस्वी असून प्रकृतीने उत्पन्न केलेल्या पदार्थांपलीकडील आहेस. प्रकृतीने उत्पन्न केलेल्या पदार्थांच्या पलीकडे. प्रकृतीमध्ये ही 24 तत्व असतील. ठीक आहे. परंतु ती मला अनुभवायला येतात ना, माझ्या आतमध्ये. त्यामुळे त्यांना अनुभव करणारी जी शक्ती आहे ती त्याच्या पलीकडे असायला पाहिजे.
मलाच माझ्याच अनुभवामध्ये अनेक गोष्टींची अनुभूती होते आणि द्वंद्वांची अनुभूती होते. म्हणजे कधी मला सुखाचा अनुभव होतो, नाहीतर कधी मला दुःखाचा अनुभव होतो. कधी मला स्वास्थ्याचा अनुभव होतो, तर कधी मला अस्वास्थ्याचा म्हणजे रोगाचा अनुभव होतो. अशा प्रकारे हे द्वंद्वात्मक जग जे आहे ना, ते मला माझ्या आतमध्ये अनुभवायला येतं. तर ह्या द्वंद्वांना जो अनुभवणारा आहे, अनुभवणारी जी शक्ती आहे किंवा अनुभवणारं जे चैतन्य आहे, ते म्हणजे मी आहे. त्याच्या पलीकडे आहे मी. बरोबर आहे ना? "हे नाथ, तू नित्यसिद्ध आहेस आणि जन्मादिक धर्मांचा अंमल तुझ्यावर चालत नाही." जन्मादिक धर्मांचा म्हणजे जन्म, नंतर वाढ, नंतर मग प्रतिष्ठा, नंतर मग लय, म्हणजे अशा प्रकारचे जे 6 प्रकारचे चेंजेस होतात ना आपल्या ह्याच्यामध्ये. सो वी आर बॉर्न, देन वी ग्रो अप, देन वी सस्टेन अवरसेल्व्हज, देन वी म्हणजे थोडंसं डिटिरिएट होतं आणि नंतर मग शेवटी लय पावतं पूर्णपणे. हे सगळे जे चेंजेस आहेत ना, ते सगळेच्या सगळे चेंजेस आपल्या स्वतःच्या जाणीवेमध्ये नाही होत. आपल्या स्वतःची जाणीव जशी आहे तशीच आहे. तुम्ही स्वतःच विचार करून बघा, की लहानपणापासून ते आत्तापर्यंत आपली जी स्वतःच्या असण्याबद्दलची जाणीव आहे, त्याच्यामध्ये काहीच बदल नाही घडलेला आहे. इट हॅज बीन द सेम. इन दॅट अवेअरनेस ऑल चेंजेस आर ऑब्झर्व्ड. म्हणजे त्याच माझ्या अनुभूतीमध्ये किंवा त्याच माझ्या शुद्ध चैतन्यामध्ये मला माझं लहानपण, नंतर मग माझं टीनेज इयर्स, नंतर माझं यंग अडल्टहूड किंवा ओल्डर अडल्टहूड ह्या सगळ्या गोष्टी अनुभवायला आल्या ना. जगामध्ये जे सगळे बदल घडले ते अनुभवायला आले. परंतु मी कुठे बदललोय? मी तर जिथे आहे तिथेच आहे. त्यामुळे त्या शुद्ध चैतन्यावर जन्मादिक धर्मांचा अंमल चालत नाही. वी डोंट चेंज. आवर इसेन्शियल सेल्फ डज नॉट चेंज. Only the outside world changes. Only the things that are experienced by us. The experiencer does not change. The experienced changes. ठीक आहे? असा तू आहेस. तर ह्याच्या पलीकडच्या पानावर मला जाऊ द्या. हे आम्हाला आता समजून आलं. हे आता आम्हाला समजून आलं. ठीक आहे. तू या काळरूपी यंत्राचा सूत्रधार आहेस. तू जीवितास आश्रयस्थान आहेस. तू ब्रह्मांडरूपी कढईला आधार आहेस. हे मला निश्चित समजलं. तू या काळरूपी यंत्राचा सूत्रधार आहेस. काळ आपल्याला कधी प्रतीत होतो तुम्हाला माहिती आहे ना? काळ आपल्याला तेव्हाच प्रतीत होईल जेव्हा आपल्या मनामध्ये कुठल्यातरी गोष्टीची स्मृती असेल. म्हणजे तुम्हाला आत्तापर्यंत आपण अर्धा तास बोलतोय. असा अर्धा तास गेला किंवा 20-25 मिनिटं झाले असं आपण समजू. ठीक आहे. 20-25 मिनिटं गेले हे आपण कसं समजू? आत्ता यापूर्वी जे 20-25 मिनिटं जे चिंतन झालं, ते जर आपल्या मनामध्ये स्मृतिरूपाने असेल, तर आपल्याला असं कळेल की आता 20-25 मिनिटं झाली. ते जर नसेल, आपण समजा वर्तमानात असू, तर वर्तमानामध्ये काळाचं भान नाही होत. आपण जर नेहमी वर्तमानात राहिलो किंवा आपल्या मनामध्ये स्मृती नसल्या, आपल्या मनामध्ये वेगळेपणाची भावना नसली, तर आपल्याला काळाचं भान नाही होत. उदाहरण हे आहे, की आपण रात्री जेव्हा झोपतो ना, तेव्हा आपल्याला कळत नाही, की आपण किती वेळ झोपलो होतो. सकाळी उठल्यानंतर आपण जेव्हा घड्याळ बघतो, तेव्हा आपल्याला कळतं, की अरे आपण 5 तास, 5 तास, 6 तास, 7 तास, 8 तासच झोपलोय. कारण की त्या झोपेमध्ये आपल्या मनामध्ये वेगळेपणाचा अनुभव नव्हता. आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची स्मृती नव्हती. स्मृती जर असली तर आपल्याला काळाचा अनुभव होतो, नाहीतर नाही होत. त्यामुळे मी जो आहे ना खरा मी, तो काळाच्या पलीकडे आहे आणि त्या काळरूपी यंत्राचा सूत्रधार आहे. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, की आपल्यामध्ये समजा आपल्या मनामध्ये सुखद स्मृती येत असल्या. सो इफ यू रिमेंबर समथिंग रिअली ब्युटिफुल किंवा आपण सुखद अनुभवामध्ये असलो आत्ता, तर काळ कसा जातो हे आपल्याला कळतच नाही. टाईम विल सिम्पली फ्लाय अवे. परंतु समजा आपल्या मनामध्ये दुःखद अनुभूती आहेत किंवा दुःखद स्मृती आहेत आणि आपण समजा आपल्या दुःखाचा विचार करतोय आत्ता ह्या क्षणी, तर आपल्याला काळ जाता जाणार नाही. म्हणजे 1 तास देखील आपल्याला एका युगासारखं वाटेल. दुःखात असलो तर. सुखात असलो तर फार चांगला जाईल काळ, असं होईल. त्या म्हणजे काय आहे, की हा काळ जो आहे ना, हा सापेक्ष आहे. त्या काळाला चालवणारा मी आहे. मी जर सुखी असलो किंवा मी जर सुखात असलो किंवा मी जर सुख प्रकट करत असलो किंवा मी आनंदात असलो, तर मला काळाचं भान राहणारच नाही. काळ कसा जाईल कळणार पण नाही. परंतु मी दुःखात असलो किंवा दुःखाचं चिंतन करत असलो, तर मग काळ जाता जाणार नाही, असं होईल. तू ब्रह्मांडरूपी कढईला आधार आहेस. आपण असल्याशिवाय ह्या जगाची प्रतिष्ठाच नाही. अनलेस आय एम देअर द वर्ल्ड डझंट एक्झिस्ट फॉर मी.
हे अगदी फंडामेंटल आहे. हे जोपर्यंत ड्रिल डाउन होत नाही ना, तोपर्यंत आपल्याला या आध्यात्मिक अभ्यासाचा आनंद नाही येणार. वन्स यू रिअलाइज दॅट देअर इज नथिंग हिअर अदर दॅन युअर ओन अवेअरनेस. इन दॅट अवेअरनेस एव्हरीथिंग अपिअर्स टू बी. हे तुम्हाला पूर्णपणे कळलं पाहिजे. जितके वेळा आपण रिपीट करू तितके वेळा कमीच आहे. पुन्हा पुन्हा आपल्याला त्याच्याबद्दल स्वतःला आठवण करून देणं आवश्यक आहे. तू ब्रह्मांडरूपी कढईला आधार आहेस. म्हणजे कढई जशी आपण ठेवतो चुलीवर, तसं आपण ह्या जगाला, ब्रह्मांडाला स्वतःच्या चुलीवर ठेवलेलं आहे. है ना? हे मला निश्चित समजलं. ओके. वरीलप्रमाणेच सर्व ऋषी, देवर्षी नारद तसेच आसीत, असीत, देवल आणि व्यास म्हणतात व तू स्वतः देखील असंच सांगतोस. काय सांगतो, की आणखी एका प्रकाराने ह्याच अनुभवाचा थोरपणा कळून येतो. कारण की मागे मोठमोठ्या ऋषींनी ह्याप्रमाणे तुझं वर्णन केलं होतं. परंतु त्यांनी सांगितलेल्याचा खरेपणा माझ्या मनाला आता पटत आहे. त्यांनी जे सांगितलं तुझ्याबद्दल ना, ते तुझ्या मोठेपणाबद्दल ते मला आता पटतंय. कारण की हे तूही सांगितलं स्वतः. कारण देवा आपण कृपा केली म्हणून हे होतंय. म्हणजे हे सगळंच्या सगळं ना आपल्या कृपेमुळे होतंय. इनफॅक्ट आपल्या जीवनामध्ये आपण नेहमी ही श्रद्धा ठेवावी, की आपल्या जीवनात जे काही घडतंय ना, ते भगवंताच्या कृपेमुळे घडतंय. आपलं काय होतं, की चांगली गोष्ट घडली, की मग आपण म्हणतो, की ही माझ्यामुळे झाली. आणि समजा वाईट गोष्ट झाली, तर आपण असं म्हणतो, की ही देवाची इच्छा होती अशी. म्हणजे वाईट गोष्ट झाली तर देवाला आपण ब्लेम करतो. चांगली गोष्ट केली किंवा झाली तर आपण स्वतः हे केलं असा आपण विचार करतो. असं आहे. तर असं नको व्हायला. माझं म्यूट झालं होतं का? सॉरी अबाउट दॅट. जस्ट होल्ड ऑन फॉर अ सेकंड हां. इथे जरा डिस्टर्बन्स येते. मी जरा कमी करतो. कारण देवा आपण कृपा केली म्हणून हे होतंय. तुमच्या कृपेने मला हा सगळा अनुभव होतोय. ठीक आहे. एरवी देव आणि ऋषी असलेले नारद आमच्याकडे नेहमी येत असत आणि ते देखील अशाच अर्थाची गाणी गात असत. परंतु त्यांचं मर्म आम्हाला समजत नव्हतं आणि आम्ही नुसत्या गाण्याचाच आनंद अनुभवित होतो. असं होतं बघा, आपण जेव्हा गाणं ऐकतो ना एखादं, तेव्हा आपण त्या गाण्याच्या चालीवर जास्त लक्ष देतो. गाण्याची चाल आपल्या लक्षात राहते. गाण्याचे शब्दसुद्धा आपण मेकॅनिकली बोलतो. परंतु त्या शब्दांचा नेमका अर्थ काय आहे तो कळत नाही. पुष्कळदा असं होतं. कालच माझ्या एका बहिणीशी बोलणं सुरू होतं. तर ती मला म्हणाली, की "दादा, आता मला ह्या गाण्याचा खरा अर्थ कळतोय आणि कळायला लागलाय. त्यामुळे आता चांगलं वाटतं." म्हणजे हे गाणं तर मला आवडायचंच. परंतु त्या गाण्याच्या शब्दांकडे लक्ष नव्हतं कधी किंवा शब्द माहिती होते. ते म्हटले पण जायचे, परंतु त्या शब्दांचा नेमका अर्थ काय आहे तो कळत नव्हता. तर त्याप्रमाणे आपण ह्या ज्ञानेश्वरीचे ज्ञानेश्वरीच्या ओव्या म्हणा किंवा भगवद्गीतेचे श्लोक लहानपणी म्हटले असतील किंवा अजूनही पाठ असतील. आता अवनी आपले सगळे 700चे 700 श्लोक म्हणू शकते पाठ. ठीक आहे. परंतु तिला प्रत्येक शब्दाचा किंवा प्रत्येक श्लोकाचा अर्थ आत्ता कळतोय की नाही, हे आपण नाही सांगू शकत किंवा आत्ता ज्या अर्थाने कळतायत श्लोक, त्या अर्थाने पुरेसे कळले तसं आपण म्हणू नाही शकत किंवा जसं-जसं आपलं आयुष्य पुढे जातं किंवा जशी-जशी आपली बुद्धी प्रगल्भ होते किंवा जशी-जशी आपली समजूत चांगली-चांगली होत जाते, दृढ होत जाते, त्याप्रमाणे त्या श्लोकांचे अर्थ आपल्याला चांगले कळत जातात. म्हणजे आता आपण सुद्धा गेले कित्येक दिवस अभ्यास करतोय गीतेचा, तर आज आपल्याला गीता जशी कळते ना, तशी आधी नव्हती कळत. ह्याच्यानंतर आपण जेव्हा अभ्यास करत राहू, तेव्हा आणखीन चांगली कळेल. आपण जितका ह्याचा अभ्यास करू, जितकं याचं चिंतन करू, तितकं आपल्याला देवाच्या कृपेने हे जास्त चांगलं कळायला लागेल, असं होईल. त्याचं मर्म आम्हाला आधी समजत नव्हतं आणि आम्ही नुसत्या गाण्याचाच आनंद अनुभवत होतो. हे नारद आम्हाला जेव्हा सगळं सांगत होते, तेव्हा गाणंच आम्हाला फक्त आवडत होतं, राइट? "हे देवा, आंधळ्यांच्या गावामध्ये सूर्य स्वतः प्रगट झाला, तर त्यांना त्याच्या उष्णतेचाच फक्त अनुभव येणार ना. त्याखेरीज सूर्याच्या प्रकाशाचा त्यांना अनुभव कुठचा? आता समजा आंधळा असला एखादा, तर त्याला सूर्यामुळे जी बाहेर गरमी असेल ना, त्या गरमीचा अनुभव स्पर्शाच्या मार्फत होईल, त्वचेच्या मार्फत.
परंतु डोळे नसल्यामुळे त्याला रूपाचा अनुभव नाही येणार. स्पर्शाचा येईल परंतु रूपाचा नाही येणार, असं आहे. तर अशा प्रकारे आम्ही देखील नारदांचं नुसतं गाणं ऐकत होतो. त्याचं शब्द आम्हाला कळतच नव्हते. कारण की त्या शब्दांचा अर्थ समजून घेण्यासाठी म्हणून आम्ही आंधळे होतो. वी वर इनकेपेबल ऑफ अंडरस्टँडिंग द मीनिंग्स ऑफ द वर्ड्स ही वॉज सिंगिंग. ठीक आहे. वी वर ओन्ली एन्जॉयिंग द म्युझिक. पण आता आम्हाला गाणं आणि शब्द ह्या दोन्हींचा अर्थ जास्त चांगला कळतोय. एरवी देवर्षी नारदही अध्यात्मपर गाणं गात असताना त्यांच्या गाण्याच्या रागात असणारी वरवरची मधुरता तीच काय ती आमच्या अनुभवायला येत होती. त्या वाचून चित्ताला त्या गाण्यापैकी दुसरं काहीही कळत नव्हतं. आधी आमचं फक्त गाण्याकडे लक्ष होतं. त्या अर्थाकडे नव्हतं. त्याचप्रमाणे असित व देवल ह्या ऋषींच्या तोंडून सुद्धा तुझं स्वरूप हे असं आहे म्हणून आम्ही ऐकलं. परंतु त्यावेळेला माझी बुद्धी विषयरूप विषाने व्यापली होती. आपलं लक्ष जर जगामधल्या वस्तूंवर असलं म्हणजे विषयांवर, तर आपल्याला त्याच्या मागे असलेला परमात्मा दिसणारच नाही. फोकल लेंग्थ आपली बरोबर नसली तर दिसणार नाही ना बरोबर. ह्याचा पण प्रयोग आपण पुष्कळ वेळा केलेला आहे, राईट? की आपल्या हातामध्ये एखादी वस्तू असली, आपण तिच्याकडे जर बघत असलो तर आपल्याला भिंतीवरचं चित्र धूसर दिसेल. भिंतीवरच्या चित्राकडे जर बघितलं तर मग आपल्या हातातली जी वस्तू असेल ती धूसर दिसेल. फोकल लेंग्थ बदलली की मग क्लॅरिटी कमी होते ना. तसं आपलं लक्ष जगामधल्या वस्तूंवर जेव्हा असतं, तेव्हा त्याच्या मागचा जो परमात्मा असतो तो धूसर होतो. ही बिकम्स आउट ऑफ फोकस. सो वी कॅनॉट रिअली सी हिम प्रॉपरली. परंतु त्याच्यावर जर लक्ष असलं आपलं, तर मग जग धूसर होईल ना? व्हायला पाहिजे. तर आधी कसं, की ह्या लोकांनी सगळ्यांनी आम्हाला जेव्हा तुझ्याबद्दल सांगितलं, तेव्हा आमची त्यांच्या बोलण्याकडे किंवा त्यांच्या गाण्याकडे दृष्टी होती किंवा आमचा कान होता. We were paying attention to what they were saying, their words and their songs, but we didn't really understand what they were telling us. म्हणजे त्यांच्या शब्दांकडे किंवा त्या शब्दांच्या अर्थांकडे आमचं तेवढं लक्षच नव्हतं. त्यावेळी आमची बुद्धी विषयरूप विषयाने व्यापली होती. जगाच्या सगळ्या गोष्टींमध्ये आम्हाला रस होता. त्यामुळे जगाच्या मागचा जो परमात्मा आहे, त्याच्याबद्दल आमच्या मनामध्ये कुठल्याच प्रकारचा रस नव्हता. असं झालं. विषयरूप विषयाचा एवढा मोठा पराक्रम आहे, की वस्तुतः गोड असलेला जो परमार्थ, तो त्या विषयांच्या योगाने कडू वाटू लागतो व स्वाभाविक कडू असलेलं शब्दाधिक जे विषय, ते प्राण्यांना गोड वाटतात. त्याच्याकडे आपलं लक्ष नसतं किंवा त्याची चव आपल्याला माहिती नसते. म्हणजे हा आमचा देखील प्रत्यक्ष अनुभव आहे बरं का. आम्ही आहारशुद्धी जेव्हा केली, त्याच्यानंतर मग असं लक्षात आलं, की आपल्या रसनेला अनेक नैसर्गिक वस्तूंची जी नैसर्गिक चव असते ना, ती व्यवस्थित लागायला लागते आणि ती चव अतिशय उत्तम असते. ती चव आपल्याला ह्याच्या आधी कधी आलेलीच नसते. कारण की आपली जी रसना आहे, तिच्यावर इतकी पुटं चढलेली असतात, की नैसर्गिक वस्तूच्या चवीचा आनंद ती रसना उपभोगू शकत नाही. परंतु आहारशुद्धीने जेव्हा रसना शुद्ध होते, तेव्हा नैसर्गिक वस्तूच्या चवीचा आनंद ती रसना घेऊ शकते आणि आपल्याला तिचा नेमका रस काय आहे किंवा नेमकी चव काय आहे ते कळतं. When our measuring instrument is sharp, then the measurement is accurate. Otherwise it is not. उपकरण जे आहे ना, त्याला धार जर व्यवस्थित असली, तर जो चिरा असतो तो व्यवस्थित पडू शकतो. म्हणजे सर्जिकल ऑपरेशन करणारे जे लोक आहेत ना, आता इथे समजा कोणी डॉक्टर लोक असले, तर त्यांना माहिती आहे, की समजा तुम्ही सर्जरी करायची म्हटली, समजा ऑपरेशन करायचं म्हटलं, पोट फाडायचं म्हटलं आणि त्याच्यातनं आपल्याला आतमधल्या अवयवांवर काहीतरी शस्त्रक्रिया करायची असली, तर ते शस्त्र जे असतं ना, ते शस्त्र अतिशय तीक्ष्ण, धारदार असावं लागतं. त्याला जर धार नसली व्यवस्थित, तर मग ते कापलं जाणार नाही. तर त्याची जी धार आहे ना, ती धार तुम्हाला नेहमी चांगली ठेवावी लागते. समजा ती धार बरोबर नसली, तर मग त्याचा जो उपयोग आहे, जसा व्हायला पाहिजे तसा होणार नाही. आपण ह्याचं उदाहरण काय बघितलंय, की दाढी करायची जी ब्लेड असते, त्या ब्लेडनी समजा आपण पेन्सिलला टोक केलं, म्हणजे लाकूड आपण तासलं, तर काय होईल? तर त्याची सगळी धार चालली जाईल ना, मग त्याच्यानंतर दाढी नाही होणार. त्याचप्रमाणे समजा आपण आपली जीभ, त्या जिभेवर आपण जे काही अटर-सटर पदार्थ टाकतो, त्याच्यामुळे त्याची सूक्ष्मता असते, संवेदनशीलता असते, ती कमी होते.
म्हणजे समजा आपल्याला मी चहा पित नाही, परंतु चहा पिण्याची जर सवय असली कोणाला इथे, तर चहा पिण्यापूर्वी समजा आपण एक चमचाभर साखर खाल्ली, तर मग चहा गोड नाही लागणार. मग चहामधलं जे चहाचं कडू रसाचं जे आहे ना, अ, त्याचं फीलिंग ते येईल तुम्हाला. सो यू विल रिगार्डलेस ऑफ हाऊ स्वीट इट इज. मग तो चहा कितीही गोड जरी असला ना, तरी सुद्धा तो कडू लागेल. कारण की त्याच्या आधी आपण साखर खाल्ली होती. म्हणजे काय झालं, की साखरेची चव घेण्याचं जे केंद्र होतं माझ्या जिभेमधलं, ते केंद्र मी त्या साखरेच्या चवीनी, गोड चवीनी एकदम सॅच्युरेट करून टाकलं. म्हणजे मग त्याच्या पलीकडे समजा मी एखादी गोड वस्तू खाल्ली म्हणजे चहा, तर त्याच्यातली गोडी मला अनुभवायला येणारच नाही. त्यातली फक्त त्याच्यातली जी कटुता आहे किंवा त्याला नाही कटू नाही म्हणत. आय थिंक संस्कृतमध्ये किंवा आयुर्वेदामध्ये कटू म्हणजे तिखट आणि ॲक्चुअल आपण ज्याला कडू म्हणतो त्याला काय म्हणतात बरं ते? त्याला आय डोंट नो व्हॉट दे कॉल इट. सो एनिवे मे बी कटूच म्हणतात त्याला आणि तिखटाला तिखत म्हणतात की काय म्हणतात? आय हॅव नो आयडिया काय म्हणतात. मी विसरलो ते सगळं. इट डझंट मॅटर. कडू आणि गोड आपल्याला मराठी शब्द कळतोय ना? तर गोड रसाचं जे केंद्र आहे आपल्या जिभेमधलं, त्याच्यावर जर तुम्ही खूप साखर टाकली, तर ते सगळं अपसेट होऊन जातं. तुम्हाला समजा वजन कमी करायचं असेल ना तुमचं, कमी आहे असं वाटावं असं वाटत असेल, तर जे तुमचा काटा आहे ना वजनाचा काटा, त्याला 0च्या ऐवजी 10 वर ठेवा. म्हणजे तुमचं जर वजन ॲक्चुअली 80 किलो असेल, तर मग ते 70च किलो दिसेल. कारण की आपण 0 जो होता ना, तो रिसेट केला. तर अशा प्रकारे समजा आपण साखर खाल्ली, तर आपल्या जिभेचं जे यंत्र आहे ते रिसेट होतं. मग त्याच्यावर समजा तुम्ही चहा प्यायला कितीही गोड असला, तरी सुद्धा तुम्हाला कडूच लागेल. कारण की त्या कडूची चव लागेल चहाची, परंतु त्यातल्या साखरेची चव नाही लागणार. कारण की ती सगळी आधीच्या साखरेने मास्क झाली आहे, असं होईल. त्या विषयांच्या योगाने कडू वाटू लागतो. काय होतं, की विषयरूप विषाचा एवढा मोठा पराक्रम आहे, की वस्तुतः गोड असलेला तो परमार्थ. परमार्थ गोड आहे, परंतु तो त्या विषयांच्या योगाने कडू वाटू लागतो. कारण की विषयांनी आपली जीभ पूर्णपणे आच्छादित आहे. समजा की विष आणि विषय म्हणजे साखर आणि परमात्मा म्हणजे चहा. म्हणजे ही उपमा बरोबर नाही आहे, परंतु तुम्हाला समजायसाठी म्हणून समजावून सांगितलं, की विषयाच्या अनुभवानी आपली जी रसना आहे, ती इतकी जास्त प्रभावित झालेली आहे, की त्याच्यामुळे परमात्मा कडू वाटायला लागतो. आणि स्वाभाविक कडू असलेले शब्दाधिक जे विषय, खरं तर हे जे विषय आहेत ते नेमके ते कडू आहेत. ते का बरं विषय माहिती आहे का? कारण की पहिल्यांदा ते खायला गोड लागतात आणि नंतर मग तेच विषय कडू वाटायला लागतात. इट्स लाइक अ शुगर कोटेड पिल. गोड आवरण असलेली कडू गोळी असे विषय असतात, की आधी ते चाखायला जरा गोड वाटतात, पण नंतर मग तेच कडू लागतात. समजा एखादी गोष्ट मला खायला आवडत असेल, तर पहिल्यांदा खाताना छान वाटते. परंतु तीच खात राहिलो, तर मग तीच त्रासदायक होते. म्हणजे एका वेळेस नाही खाल्ली तरी हरकत नाही. कंटिन्युअसली जरी खात राहिलो, समजा आपण आयुष्यभर साखर खात राहिलो, तर केव्हा ना केव्हा तरी आपल्याला डायबिटीज होईल, नाही का? तसं नको, तसं होऊ नये असं वाटत असेल, तर मग देन वी हॅव टू एंगेज विथ द वर्ल्ड म्हणजे विषयांसोबत आपण किती वेळ, किती ऊर्जा खर्च करायला पाहिजे? किती वेळ त्यांच्या संपर्कात राहायला पाहिजे? कमी वेळ फार. जेवढी आवश्यकता आहे तेवढंच. बाकीच्या वेळेस तुम्ही तुमची इंद्रिय स्वच्छ ठेवा. तर अशा प्रकारे समजा आपण विषयांना बेतानी भोगलं. म्हणजे काय आहे, की जेवढी आवश्यकता असेल तेवढाच फक्त त्यांचा अंगीकार केला किंवा त्यांचं ग्रहण केलं. तर आपल्याला प्रत्येक विषयाची जी ॲक्चुअल चव आहे किंवा जी अनुभूती आहे ती व्यवस्थित होईल. नाहीतर मग काय होईल, की आपली इंद्रिय तेवढी धारदार नाही राहणार आणि मग आपल्याला कडू आणि गोड यातला फरकच नाही कळणार. असं होऊ शकतं. जर रसना स्वच्छ असली तुम्हाला कडू आणि गोड दोन्ही व्यवस्थित कळतील. परंतु आधी रसनेला समजा त्या गोडीचा किंवा गोड पदार्थाची सवय आपण लावून ठेवलेली असेल, तर त्याच्यानंतर समजा दुसऱ्या कुठल्या पदार्थामधली गोडी आपल्याला अनुभवायची असेल, ती आपल्याला येणार नाही. असं होईल. आणखी दुसऱ्याचं हे कशाला? आणखी दुसऱ्याचं हे कशाला सांगू? व्यासदेवांनी आपण स्वतः आमच्या एक मिनिट हां.
स्वतः आमच्या राजवाड्यात येऊन तुम्ही नेहमी तुझ्या संपूर्ण स्वरूपाचं वर्णन करावं. परंतु त्यांचा तो उपदेश म्हणजे अंधारात पडलेल्या चिंतामणीसारखा होता. परंतु तो चिंतामणी नाही अशा समजुतीने जसं त्याविषयी उदास राहावं व मागाहून दिवस उजाडल्यानंतर हा चिंतामणीच आहे म्हणून ओळख पटावी, त्याप्रमाणे व्यासादिकांची भाषणं ह्या माझ्यापाशी ज्ञानरूपी रत्नांच्या खाणी होत्या. परंतु कृष्णा, तू जो सूर्य त्या तुझा उदय न झाल्यामुळे त्यांचा अनादर केला जात होता. आता काय माहिती आहे का, व्यासदेवांनी आम्हाला जे सांगितलं तुझ्याबद्दल, ते होतं ॲक्चुअली रत्नाकर किंवा ते चिंतामणी होतं. चिंतामणी म्हणजे अशा प्रकारचा मणी किंवा अशा प्रकारचं रत्न, की ते समजा आपल्या हातात असलं किंवा आपल्या जवळ असलं, तर आपण जी इच्छा व्यक्त करू आपल्या मनामध्ये सुद्धा, ती इच्छा सहज पूर्ण होते, असं म्हणतात. अशा प्रकारचा चिंतामणी आहे किंवा नाही मला माहीत नाही. देअर इज नो फिजिकल एंटिटी कॉल्ड चिंतामणी. पण कसं आहे माहिती आहे, की आपल्या मनामध्ये जी इच्छा निर्माण होते ना आणि ती इच्छा पूर्ण करण्याच्या मागे आपण लागतो, तर ती इच्छा सगळ्या परिस्थिती समजा अनुकूल असल्या आणि आपलं त्याच्यामध्ये जे एफर्ट असतं, ते जर पुरेपूर असलं, तर मग ते घडतं. ठीक आहे ना? तर भगवंत म्हणजे चिंतामणी आहे. भगवंताच्या विषयी सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्या चिंतामणीसारख्या आपल्याकडे होत्या. माझ्या राजवाड्यामध्ये येऊन व्यासदिकांनी तिथे येऊन ठेवलेल्या होत्या, परंतु तिथे अंधार होता, त्यामुळे मला त्या दिसल्याच नाही. रात्र असल्यामुळे मला तो चिंतामणी दिसलाच नाही. तो दिसेल केव्हा? जेव्हा सूर्याचा उदय होईल तेव्हा. जेव्हा आपण व्यवस्थित तिथे प्रकाश पाडू, तेव्हा त्या प्रकाशामध्ये दिसेल, की अरे इथे काहीतरी रत्न आहे. तर हा प्रकाश तुझ्या बोलण्यामुळे व्यासदेवांच्या शब्दांवर पडला आणि व्यासदेवांचे शब्द आता मला व्यवस्थित कळायला लागले, की अरे ते चिंतामणीच होते, परंतु त्यांच्यावर प्रकाश नव्हता. तर तो प्रकाश तुझ्या सांगण्यामुळे पडला. तर अशा प्रकारे मला त्यांनी सांगितलेलं सगळं कळलं. आता कळलं. ऑन सेकंड थॉट असं झालं. आता आय एम गोइंग टू स्टॉप हिअर. गेले ऑलमोस्ट 40-45 मिनिट मी बोलतोय. त्यामुळे आय एम गोइंग टू लेट यू स्पीक. कोणाला काही आहे का याच्याबद्दल चिंतन करायला? सांगा. नो? याच्या पलीकडचा पण श्लोक घेऊ का माझा? Shall we try the next shlok? Let's try that. Okay. Sharing the screen again. Chapter 10, verse number 14. Hmm? सर्वमेतदतं मन्ये यन्मां वदसि केशव नहि ते भगवन् व्यक्तिं विदुर्देवान दानवाः. याचा अर्थ हा आहे की ओ कृष्ण, आय टोटली ॲक्सेप्ट एज ट्रूथ ॲज ऑल दॅट यू हॅव टोल्ड मी. तू जे सांगितलं ते सगळं मी ॲक्सेप्ट करत होता. इट इज द ट्रूथ. नायदर द डेमिगॉड्स नॉर द डिमन्स ओ लॉर्ड कॅन अंडरस्टँड युअर पर्सनॅलिटी. देव आणि दानव या दोघांपैकी कोणीही तुला ओळखू शकणार नाही. गीताईमध्ये काय म्हणतात? मानितो सत्य हे सारे स्वये जे सांगसी मज. इथे जे लिहिलं हां. स्वये जे सांगसी मज देवदानव कोणीही तुझे रूप न जाणती. मानितो सत्य हे सारे स्वये जे सांगती मज. तू मला जे सांगतोय ना ते मला सगळं सत्य आहे हे कळतंय. देव आणि दानव ह्या कोणीही तुझं रूप जाणू शकत नाही. ठीक आहे. लेट मी स्टॉप शेअरिंग हिअर. लेट अस सी व्हॉट किशोरजी अवर फ्रेंड हॅज टू से. किशोरजी काय म्हणतात? पहिले आपण मुक्तछंद बघू. मुक्तछंदामध्ये म्हणतात की मग अर्जुन म्हणे केशवासी, जे तू सकल मजसी सांगशी, ते सत्यची हे मान्य मजसी, देवदानव न जाणती तुझसी. तू जे सकल मला सांगतो आहे ते सत्य आहे, मला मान्य आहे आणि हे देव आणि दानव या दोघांनाही कळू शकत नाही. वृत्तबद्धामध्ये म्हणतात की दिले केशवा तू मला हेची ज्ञान, तया सत्यमी मानितो कृष्ण पूर्ण. नसे ज्ञात देवासी वा दानवासी, तुझे केशवा रूप ते दिव्य त्यासी. दिले केशवा तू मला हे जे ज्ञान, काय ज्ञान दिलं? तया सत्य मी मानतो कृष्ण पूर्ण. त्याला मी पूर्णपणे सत्य मानतो. नसे ज्ञात देवासी वा दानवासी, देव किंवा दानव या दोघांपैकी दानव म्हणजे राक्षस, देव आणि दानव यांना ते माहिती नाही आहे. तुझे केशवा रूप ते दिव्य त्यांना. ठीक आहे, त्यांना माहिती नाही आहे ते.
So let us see what Nande Maharaj has to say about this. या श्लोकाबद्दल ज्ञानदेव महाराज विल टेल अस दिस. बघा, ते म्हणतात की हे केशवा, हे जे मला तू सांगतोस ते सर्व मी सत्य मानतो. हे भगवन, देव अथवा दानव ह्यापैकी कोणीही तुझं स्वरूप जाणत नाही. लेट मी सी की 14व्या श्लोकानंतरच्या ओव्या आपण बघूया. लेट मी रिड्यूस दिस अ बिट. Some more reduction. One more. Okay, good. सर्वमेतदृतं मन्ये वन्मां वदसि केशव, नहि ते भगवन् व्यक्तिं विदुर्देवा न दानवाः. ते आता वाक्य सूर्य कर तुझे फाकले, आणि ऋषी मार्ग होते जे कथिले, तया आघवयाचे ची फिटले अनोळखपणा. जी ज्ञानाचे बीज तयांचे बोल, माझी ये हृदय भूमिके पडिले सखोल. वरी ये कृपेची झाली बोल, म्हणून संवाद फळेशी उठले. अहो नारदादिका संता, त्याचिया युक्तिरूप सरिता, मी महोदधी झाला अनंता, संवाद सुखाचा. प्रभू आघवेनी येणे जन्मे, जिये पुण्ये केली मिया उत्तमे, तयांची न ठकतीची अंगी कामे, सद्गुरु तुवा. एरवी वडील वडिलांचे मुखे, मी सदा तू ते कानी ऐके, परी कृपा न किजेची तुवा ऐके, तुवा एके तव निर्णवेची काही. म्हणून भाग्य जे सानुकूळ, जालिया केले उद्यम सदा सफळ, तैसे श्रुताधीत सकळ गुरुकृपा साच. जी बनकरू झाडेसी जीवेसाठी, पाडूनी जन्मे काढी आटी, परी फळेसी तैची भेटी, जे वसंतू पावे. अहो विषमा जै वोहट पडे, तै मधुर ते मधुर आवडे, पै रसायने तै गोडे, जेव्हा आरोग्य देही. का इंद्रिये वाचा प्राण, या जालियांचे तैची सार्थकपण, जै चैतन्य येऊनी आपण, संचरे माझी. तैसे शब्दजात आलोडिले, अथवा योगाधिक जे अभ्यासिले, ते तेची म्हणून ये आपुले, जये सानुकूल गुरु. ऐसिये झालिये प्रतीतीचेनी माझे, अर्जुन निश्चयाची नाचतुसे भोजे, देवीची म्हणे देवा तुझे, वाक्य मज मानले. तरी साचची हे कैवल्यपती, मज त्रिशुद्धी आली प्रतीती, जे तू देव दानवांची ये मती, जोगा नवसी. तुझे वाक्य व्यक्ती न येता देवा, आपुलिया जाणे जाणीवा, तैसा कहीची नाही हे सद्भावा, भरवसेनी आले. याचा अर्थ काय आहे तो आपण पुढे जाऊन बघूया. तर हे 14वा तर आपण झालेलं आहे ऑलरेडी, आपला 15व्यामध्ये आपण आलोय ना. ओके, 14व्यावर आपण 15व्यावर आहे. 14व्यावर आहे ना आपल्याला. वी हॅव टू बी ऑन द 14th, राईट? आय एम सो सॉरी. लेट मी गो बॅक इन टू द 14th. हे केशवा, हे जे मला तू सांगतोस ते सर्व मी सत्य मानतो. हे भगवान, देव अथवा दानव यांच्यापैकी कोणीही तुझं स्वरूप जाणत नाहीत. ठीक आहे ना. आता ती तुझी वाक्यरूपी सूर्याची किरणे माझ्या हृदयावर येऊन पडली, आणि मग पूर्वी ऋषींनी जे उपाय सांगितले होते त्या सर्वांचाच अपरिचितपणा नाहीसा झाला. तुझ्या वाक्यरूपी सूर्याची किरणे माझ्या हृदयावर येऊन पडली. किती सुंदर लिहिलं आहे बघा बरं. भगवंतानी जे मला सांगितलं ना, दॅट वॉज सो क्लॅरिफाईंग, की आधी मी जे ऐकलं होतं ते मला आता चांगलं कळायला लागलंय. आणि त्या सर्वांचाच अपरिचितपणा आता नाहीसा झाला. म्हणजे तेव्हा मी ऐकली होती सगळी वाक्य, परंतु ती तेवढी परिचित नव्हती. म्हणजे मला ती समजली नव्हती. परंतु आता मला ती समजायला लागली आहेत. महाराज, त्यांचं वाक्यरूपी ज्ञानबीज माझ्या हृदयरूपी खोल जमिनीत पेरलं गेलं, आणि त्यावर या आपल्या कृपेचा ओलावा झाला, म्हणून त्याला हे तुम्हा आम्हामधील संवादरूपी फल प्राप्त झालं. म्हणजे आधी हे जे सगळं मी ऐकलं होतं व्यासदेवांकडनं किंवा या ऋषींकडनं वगैरे, त्याच्यावर तुमच्या शब्दांमुळे आपल्या कृपेचा ओलावा झाला.
म्हणून ते जे बीज होते ते सगळे आता अंकुरित झाले. आणि त्याला काय फळ प्राप्त झालं? तुमचा आणि आमचा जो संवाद आहे, ते ते त्याला फळ लागलं. So this whole conversation is like a fruit of the tree which sprouted from what I had heard in the past. म्हणजे आपण जरी ऐकत असलो ना हे, तरी ऐकून घ्यावं. हे शब्द आपल्या कानावर पडू द्यावे. केव्हा ना केव्हा त्या शब्दांना अंकुर फुटेल आणि केव्हा तरी ते क्लिक होईल, की अरे हां, हे आपण तेव्हा जे ऐकलं होतं ना, तेच खरं होतं. आपल्याला आत्ता इथपर्यंत कळत नव्हतं. कारण की त्या शब्दांचं जे बीज होतं ते अजून अंकुरित झालेलं नाहीये. त्याचा अर्थ अजून प्रगट नाही झाला आपल्या मनामध्ये. दॅट इज व्हॉट इज रॉंग. ठीक आहे. अहो देवा, नारदादी संतांच्या युक्तिरूपी नद्यांना मी संवादरूपी सुखाचा समुद्र झालो. नारदादी संतांच्या युक्तिरूपी नद्यांना, म्हणजे नारदांनी किंवा इतर संतांनी आम्हाला ज्या युक्ती सांगितल्या तुझ्याबद्दलच्या किंवा तुला जाणून घेण्याच्या, त्या नद्या होत्या. ठीक आहे. परंतु त्या नद्यांना मी संवादरूपी सुखाचा समुद्र झालो. तुझ्याकडनं मी हा जो सगळा संवाद ऐकला, त्याच्यामुळे मी सुखाचा समुद्र झालो. ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी येऊन आता मिळाल्या. महाराज, या जन्मासह पूर्वीच्या सर्व जन्मात मी जी उत्तम पुण्य केली, त्यांच्याकडे माझी कामगिरी शिल्लक राहिली नाही. कारण त्यांनी म्हणजे त्या पुण्यांनी तुझ्यासारखा योग्य सद्गुरू जोडून दिला. आता मला कळलंय, की ह्याच्या आधी मी जे काही कर्म केलेलं असेल, चांगलं किंवा वाईट, ते सगळंच्या सगळं प्रकृतीच्या गुणांनुसार घडलं. आणि आता तुझ्याकडनं मी जेव्हा ऐकतोय, की मी शुद्ध चैतन्य, शुद्ध आत्मस्वरूप आहे, तेव्हा माझी जी आधीच्या कर्मांप्रती कामगिरी होती, म्हणजे कर्ताभाव, तो गळून पडला. एरवी मी वाडवडिलांच्या मुखाने तुझं वर्णन नेहमी कानाई ऐकत होतो. पण तुमची एकाची कृपा झाली नव्हती. तेथपर्यंत मला काहीच कळलं नाही. म्हणजे मी हे सगळं ऐकत होतो माझ्या पूर्वजांकडनं, परंतु जोपर्यंत भगवंता तुझी कृपा झाली नाही, तोपर्यंत मला हे कळलंच नाही. म्हणून ज्या वेळेला दैव अतिशय अनुकूल असतं, त्यावेळेला हातात घेतलेले सर्व उद्योग नेहमी फलद्रूप होतात. दैव जेव्हा अनुकूल असतं, तेव्हा तुम्ही जे काही कराल ना, इट इज लाइक व्हॉटेव्हर यू टच बिकम्स गोल्ड असं म्हणतात ना, तसं आहे. त्याप्रमाणे गुरूंची कृपा झाली म्हणजे ऐकलेलं व पढलेलं म्हणजे वाचलेलं हे सर्व त्याचं काय होईल? ते सर्व ज्ञान आपलं काम करतं. महाराज, माळी झाडांविषयी जीवापाड मेहनत करून जन्म काढतो. परंतु ज्या वेळेला वसंत ऋतू येतो, त्याच वेळेला फळांची भेट होते. म्हणजे आपण कितीही दिवस मशागत जरी केली तरी सुद्धा जोपर्यंत त्या ऋतूमध्ये फळ असेल तेव्हा त्याच्या आधी येणार नाही कधीच. जेव्हा तो ऋतू येतो ना, तेव्हाच ते फळ लागतं. म्हणजे काय की द टाईम हॅज टू कम फॉर एव्हरी गुड ॲक्शन, गुड डीड. ते केव्हा ना केव्हा तरी फलीभूत होतंच. हं. महाराज, ज्या वेळेला विषमज्वराला उतार पडतो, त्यावेळेला गोड असलेले पदार्थ गोड लागू लागतात व ज्या वेळेला देहात आरोग्य प्राप्त होतं, त्याच वेळेला घेतलेले भस्मादिक औषध चांगलं परिणामकारक आहे असं ठरतं. म्हणजे आपल्याला समजा ताप आलेला असला, विषमज्वर म्हणजे टायफॉइड, तर त्यावेळेला गोड असलेले पदार्थ गोड नाही लागत. परंतु जेव्हा तो रोग कमी होतो, रोगाला उतार पडतो, तेव्हा मग ते गोड लागायला लागतात. हं. त्याच वेळेला घेतलेलं भस्मादिक औषध चांगलं परिणामकारक आहे असं ठरतं. ज्यावेळेला देहात आरोग्य प्राप्त होतं ना, त्याच्यानंतर मग ते भस्मादिक औषध चांगलं परिणामकारक आहे असं ठरतं. ते नाही झालं तर मग समजा म्हणजे बरं नाही झालो आपण, तर म्हणजे याचा अर्थ काय की ते औषध लागू नाही पडलं. अथवा चैतन्य म्हणजे ज्या वेळेला जीव आपणहून शरीरात स्वतः प्रवेश करते, त्याच वेळेला इंद्रिय, वाचा आणि प्राण ही सर्व असल्याचं सार्थक होतं. आपण जेव्हा झोपलेलो असतो ना, तेव्हा आपल्याला काहीही कळत नाही. हं. म्हणजे इंद्रिय, वाचा आणि प्राण, 5ही इंद्रिय, वाचा आणि आपले प्राण म्हणजे अन्नमय कोश आणि प्राणमय कोश. बरोबर आहे? तर ह्या अन्नमय आणि प्राणमय कोशाची अनुभूती आपल्याला केव्हा होते? जेव्हा आपण सचेतन असतो तेव्हा. आपण जेव्हा झोपलेलो असतो, जेव्हा अचेतन असतो, तेव्हा आपल्याला यांची अनुभूती नाही होत. नाही का? तेव्हाच ते सार्थक होतं. सार्थक होतं म्हणजे काय, की त्याचा अर्थ कळतो किंवा त्याला काही अर्थ आहे असं वाटतं.
कळतं. आपण झोपेत असताना काही अर्थ नसतो त्याला. कारण की हे सगळं झोपलेलं असतं. आपलं मन पण झोपलेलं असतं, आपली इंद्रिय पण झोपलेली असतात. त्याप्रमाणे अध्ययन केलेली सर्व शास्त्र किंवा अभ्यास केलेली योगाधिक साधनं ज्या वेळेला गुरु अनुकूल होतात, त्याच वेळेला आपली आहेत, असं म्हणता येतं. गुरुकडनं आपल्याला जेव्हा याच्याबद्दलची दीक्षा मिळते ना, तेव्हा ते सिद्ध होतं. असं आहे. भगवंताचं खरं स्वरूप कळल्याच्या अशा अनुभव मदात निश्चयाच्या संतोषाने नाचत असताना अर्जुन म्हणाला, की देवा आपलं बोलणं मला पटलं. हे मोक्षाच्या मालका श्रीकृष्णा, खरोखर मला ह्या निश्चयाने हा अनुभव आलेला आहे, की तू देव अथवा दैत्य यांच्या बुद्धींना आकारण्यासारखा नाही आहेस. देवा, तुझा उपदेश प्रगट होण्याच्या अगोदरच आपल्या शहाणपणाने तुझं ज्ञान करून घेतं, असं कोणी म्हणेल तर तसा म्हणजे जीवबुद्धीच्या सामर्थ्यावर समजला जाण्याजोगा तू केव्हाच नाहीस. हे माझ्या मनाला आता खात्रीपूर्वक पटलेलं आहे. सो वी कॅनॉट एक्सपिरियन्स गॉड विथ अवर फिजिकल सेन्सेस. वी कॅनॉट एक्सपिरियन्स गॉड थ्रू अवर माइंड आयदर. परंतु देव आपल्यामधनं प्रगट होईल. त्याला आपण नेहमी प्रगट होऊ द्यायला वाव द्यावा. आपला मी त्याच्या आड आणू नये. अशा प्रकारचं आपण चिंतन करू. अशा प्रकारच्या चिंतनात आपण राहू आणि त्याच्यानंतर आपला शांती मंत्र घेऊ. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.